श्री तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन मुमुक्षु मासिकाला पत्र. पूर्व पक्ष. देहची पांचभौतिकता रसाने तेज प्रसाधान देह होतो. मंत्राने कुंडलिनी सामर्थ्याने किंवा जात्यंतर परिणामाने दिव्य देहत्व येते. उदाहरणार्थ नंदीश्वर, राजसेवक, अर्जुन, धर्मराज, माईक. देह विश्वासाचे जतन हाच हेतू. श्री ज्ञानेश्वर माऊली. रारा मुमुक्षु करते यास विनंती विशेष. तारीख 20-3-1913 च्या मुमुक्षुतील तुकाराम महाराजांचे प्रयाण या लेखाचे उत्तर म्हणून एक लेख तारीख 22 माहे एप्रिल 1913 च्या केसरीच्या अंकात आला आहे. तो वेदांत प्रचूर असून तयातील वेदांताची मते बरोबर धरली तरी त्यात ज्या युक्त्या दिल्या आहेत त्या संबंधी आलोचना करून त्याला वेदांतात अनुकूल आधार आहे काय हे मी पाहत आहे. अशी प्रकारची माझे लेख मला मराठी भाषा बरोबर येत नसल्यामुळे बरेच वर्तमान पत्रकार घेत नाहीत. तसे आपण करू नये अशी विनंती आहे. पूर्व पक्ष. केसरीतील लेखात मलमूत्राने भरलेला हा ओल्या मातीचा देह वैकुंठात राहण्यायोग्य नाही, कारण तो दुर्गंधादिकांनी पूर्ण आहे आणि देवांचे देह तेजोमय असतात व सौगंधिक असतात. पूर्वदेहाचे रूपांतर देह पडल्यापासून होत नाही. या युक्ती मुख्यतः असून चुडाला राणीने आपला देह खोलीत कोंडून ठेवून दुसऱ्या देहाने शिखित ध्वजाला ज्ञानोपदेश केला. श्री शंकराचार्यांनी अमरुराजाच्या शरीरात प्रवेश केला असे काही ऐतिहासिक मुद्दे असून देह टाकल्या वाचून त्याचे रूपांतर होत नाही असा त्यांचा सारांश काढला आहे व तदनुसार काही वचनांचा अर्थही केला आहे. या संबंधी मला लिहावेसे वाटते ते असे. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे तुकाराम वैकुंठास गेले या गोष्टीवर विश्वास ठेवणारे घटकाभर भोळे किंवा हट्टी धरून चाललेले तरी त्यांच्या हातून परमार्थाला प्रतिबंधक असा अपराध कोणता घडतो हे समजत नाही. शिवाय मानवी देह वैकुंठी राहण्यास योग्य नाही असे म्हटले तर कोणता देह योग्य नाही, धार्मिक की माईक असा प्रश्न उत्पन्न होतो. सर्व देहांची पांचभौतिकता. प्रथम पक्षी देवांचे दिव्य देह तेजोमय आहेत असे म्हटले आहे. त्याविषयीही प्रश्न उत्पन्न होतो. देवांचे देह तेजोमय आहेत म्हणजे काय? त्यांच्यामध्ये पृथ्वी व आप ही दोन तत्वे नाहीत किंवा ते केवळ तेजाचेच बनले आहेत असे समजावयाचे, किंवा चार भूते गौण असून तेजोभूत प्रधान आहे असे समजावयाचे. पैकी प्रथम कल्पना योग्य होत नाही, कारण मंत्र सामर्थ्याने प्रसन्न होऊन इंद्रादी देवांनी आपले वीर्य कुंतीचे ठिकाणी स्थापित केले असे महाभारतात सांगितले आहे. पृथिव्याः औषधया औषधीभ्योन्नम अन्नाद्रेतः रेतसः पुरुषः अशी तैतिरीय श्रुती आहे व पृथ्वीपासून औषधी, औषधीपासून अन्न, अन्नापासून रेत व रेतापासून पुरुष उत्पन्न होतो असा तिचा अर्थ आहे. पृथ्वी व आप ही दोन भूतेच जर देवांच्या शरीरात नसती तर कुंतीचे ठिकाणी त्यांना वीर्य स्थापित करता आले नसते. त्यांनी आपले तेजोमय शुक्र कुंतीचे ठिकाणी स्थापित केलेलेही म्हणणे योग्य होत नाही, कारण तसे मानले तर पांडवांना मलमूत्र होत नव्हते असे मानावे लागेल. दुसरे भौतिक शरीर धरून कुंतीचे ठिकाणी शुक्र स्थापन केले असे धरून चालले तरी चंद्रापासून गुरुपत्नीचे ठिकाणी राहिलेल्या गर्भाची पौराणिक कथा देवांच्या शरीरात पृथ्वी व आप ही भूते असल्याचे सिद्ध करण्याला पुरेशी आहेत. दुसरा पक्षही योग्य नाही, कारण देवादिकांचे देहात पंचीकरण आहे. याविषयी तदंतर प्रतिपत्ती रहती संपरिषत्वा प्रश्न निरूपणाभ्याम इत्यादी ब्रह्मसूत्राच्या तृतीय अध्यायाच्या प्रथम पादांतील न्याय प्रसिद्ध आहेत. स्वामी विद्यारण्याकृत पंचदशीच्या तत्वविवेक नावाच्या पहिल्या प्रकरणातही प्रथम पंचीकरण सांगून नंतर देवादिकांची सृष्टी सांगितली आहे. त्यातही तिसरा पक्ष धरून चाललो तर पार्थिव प्रधान देह तेजस प्रधान करता येतात आणि त्याला मंत्रोषधी योग इत्यादिकांचे प्रमाणही आहे. पुन्हा असे करताना पूर्वदेह टाकावाही लागत नाही. पार्थिव देह तेजस करणे. सर्व दर्शन संग्रहात एक रसेश्वर दर्शन म्हणून विद्यारण्य स्वामींनी लिहिले आहे. त्यात रसाच्या योगाने षाट कौशिक देह पतन न पावता तो हर गौरी सृष्टीतील होऊ शकतो असे दाखवले आहे. ते हवे असल्यास कोणी वाचून पाहावे. तेथेच काही रससिद्धांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा पूर्वदेह पडल्याचे व त्यांचा संस्कार झाल्याचे उदाहरण कोणत्याही ग्रंथात नाही. मंत्रशास्त्रात पूर्वदेह न पडता अपरदेह घेता येण्याविषयी अनेक उदाहरणे आहेत व ती इंद्रजाल प्रकरणातच आहेत असेही नाही.
तर अन्य प्रकरणातही आहेत. भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायात तातांनी कुंडलिनीच्या सामर्थ्याने पूर्वदेह न पडता नवा देह घेता येतो असे स्पष्ट सांगितले आहे आणि तो देह आकाशातून देखील चालण्यास समर्थ असतो म्हटले आहे. सात्यंतर परिणाम हा प्रकृत्या पुरात या पातंजल योगशास्त्राच्या कैवल्यवादाच्या 3ऱ्या सूत्रात व त्यावरील प्रकृतीच्या पूर्वमध्ये याच देहात देहांतरूप करून येतो असे नंदीश्वराचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. नंदीश्वराची कथा स्कंद पुराणातील काशी खंडात आहे, पण त्याविषयी पूर्वदेह पडल्याची कथा कोणत्याही ग्रंथात प्रसिद्ध नाही. एका राजाचा सेवक शंकराने कैलासात नेला असता त्या राजाने सर्व सैन्य घेऊन कैलासात लढाईला जाऊन आपला सेवक परत आणला अशी कथा त्याच ग्रंथात आहे. पुन्हा अर्जुन शस्त्रविद्या संपादन करण्याकरिता याच देहाने स्वर्गात गेला होता अशी कथा महाभारतात प्रसिद्ध आहे. धर्म ही देहासुद्धा विमानात बसून स्वर्गास गेले होते अशी महाभारतातच कथा आहे. तेव्हा भौतिक देह देवलोकी राहण्यास अयोग्य आहे या म्हणण्यात काय तथ्य असेल हे मला समजले नाही. आता माईक देह परमेश्वराचा असतो, सर्व अवतारांचा देह मायाकार्य आहे असे श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या गीता भाष्यात स्पष्ट म्हटले आहे. तेव्हा ते वेदांती लोकांनाही मान्य असलेच पाहिजे. आता अवतार न मानणारे काही वेदांती असल्यास त्यांच्याकरता माझे हे लिहिणे नाही, परंतु केसरीतील लेखक तसे असतील असे वाटत नाही. रामकृष्णादिकांचे देह मायामय होते हे कोणीही प्राचीन शांकर वेदांती अमान्य करीत नाही. तेव्हा रामकृष्णास मलमूत्र नव्हते की काय अशी साहजिक शंका येते. पण तुझी विष्ठा पंढरी राया सारभूत माझी काया असे तुकाराम महाराजांनीच म्हटले असून मुते उंबरा आमच्या आणि हागे पडे उठता पाय तो त्याची माझी करी हास्य तेव्हा मुलांच्या समाजी असे वामनाने म्हटले आहे. ऋषभदेवी देवाचा अवतार असून त्यांच्या विष्ठेचा सुगंध अनेक योजने जात होता असे श्रीमद भागवतात म्हटले आहे. पुन्हा रामकृष्णादिकांना मळमूत्र होत नसते तर त्यांच्या आईबापांना मोह पडला नसता, त्यांना तो एक परमेश्वर वाटले असते. आम्ही वैकुंठ निवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया या अभंगात स्वतःचे अवतारच तुकाराम महाराजांनीच कबूल केले आहे. अवतार देह मायाकार्य असतो म्हणून म्हणा किंवा सात्विक भूतकार्य असतो म्हणून म्हणा, त्याला वैकुंठात राहण्यास हरकत नाही. रामकृष्णांची उदाहरणे जी लेखकाने दिली आहेत त्याचे उत्तर भगवंताची ज्ञानाविध लीला हीच आहे. आता तशा प्रकारचा अनुभव कोणा एखाद्यास नसल्यामुळे आमचे ज्ञान जेवढे आहे तेवढेच संतांचे व ऋषींचेही आहे असे घेऊन चालून तुकाराम बोवा वैकुंठात गेले नाहीत इत्यादी प्रतिपादन करणे म्हणजे न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्म संगीनाम या भगवद्ज्ञानेस झुगारून देणे आहे. स्वामीचे वंशज खुद्द गोपाळ बोवा यांचे उदाहरण लेखकाने दिले आहे, परंतु त्यांनाही कुणबी जातीच्या माणसाने स्वामींविषयी अनुकूल लेख लिहिल्यामुळे बरेच वाटले असे मला वाटते. लिहिण्याचे कारण हा लेख मी केसरीतील लेखकाशी वाद करावा या बुद्धीने लिहिला नसून तशी मला उमेदही नाही, परंतु माझा भोळा विश्वास श्री तुकाराम महाराजांवरून उडू नये कारण त्याला संरक्षण जरूर आहे अशा बुद्धीने लिहिला आहे व माझ्यासारखे विश्वासाचे जे असतील त्यांनी हे वाचून आपला विश्वास तंतू धरून ठेवावा अशी माझी इच्छा आहे. जीव कितीही झाला तरी अल्पज्ञ आहे, तेव्हा बृहद्योग वासिष्ठ वाचताना केसरीतील लेखकाची नजरचूक झाली असावी असेही मला वाटते. तथापि लेखकांनी वेदांत वाचूनही श्री तुकाराम महाराजांच्या ठिकाणी जे प्रेम व्यक्त केले आहे त्याबद्दल ते प्रशंसेस पात्रच होतात. थोड्याशा गोष्टीबद्दल मतभेद असल्याने काही मित्रत्वाची हानी नाही. मला आणखी यावर पुष्कळ लिहावयाचे आहे, परंतु पुढील केसरी आजच हाती पडल्यामुळे ते पुढील खेपेवर ढकलणे प्राप्त आहे. आपला गुलाबराव गुंडोजी मोहोळ, माधानकर. मुमुक्षू मासिकाला पत्र दुसरे. श्री तुकारामांनी आत्महत्या केली नाही. अर्थवाद, गुणवाद, अनुवाद, भूतार्थवाद, ज्ञानाला मृत्यूची इच्छा कशासाठी, ज्ञानी व यथेष्टाचरण, योग वासिष्ठातील तीव्र संवेग, मनुष्य व देवतांची भेट, विश्वरूप पाहण्याला व्यापक सत्वदृष्टीची अपेक्षा, शंकराचार्यांचे भाष्य, प्रामाण्य, श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री सच्चिदानंद रूपाय शांताय परमात्मने दासमान संहसाय ज्ञानेशाय नमो नमः. रारा मोक्ष करते यास. विवी. विनंती विशेष. मागील लेख छापून निघण्यापूर्वीच तारीख 29 एप्रिल सन 1913 च्या केसरीच्या अंकात पुन्हा तुकाराम महाराजांचे प्रयाण यावर दुसरा लेख आला आहे.
त्याचेही श्री तुकाराम महाराजांच्या चरणावर माझा विश्वास दृढ होण्याकरिता मी समीक्षण करीतो. लेखक म्हणतात, तुकाराम महाराज वैकुंठास गेले याविषयी हूल पिकवण्याचे कारण त्यांनी जलसमाधी घेऊन मत्स्यादिकांच्या तोंडी आपला देह दिल्यामुळे तो वर आला नाही हे आहे. असे करण्याला तुकाराम महाराजांना काही कारण नव्हते. त्यांना तसे वाटले म्हणून त्यांनी तसे केले. पण हे लेखकाचे म्हणणे तुकाराम महाराजांच्याच म्हणण्याविरुद्ध आहे. बोले तसा चाले त्याची वंदावे पाहू दे. तुका म्हणे दंड साहिल यमाचे न करी जो वाचे बोले तैसे इत्यादी श्री स्वामी महाराजांचीच वचने असून जीव देण्याच्या विरुद्ध त्यांची वचने आहेत. जसे अति त्याई देतान जीव नये किव देवासी थोड्यासाठी राग आला जीव दिला गंगेत त्यासी परलोकी नाही मुक्ती अधोगती चुकेना तुका म्हणे कृष्ण रामा स्मरताश्रम वारीत न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार जाणा काही मरण जो मागे गाढवाचा बाळ बोली जे चांडाळ शुद्ध त्याचे तुका म्हणे काही होईल स्वहित निदान जो थीत टाकू पाहे. याप्रमाणे तुकाराम महाराजांचे स्वतःचे मत असता ते उगीचच्या उगीच आपला प्राण देतील असे वाटत नाही. न मातृवधेन न पितृवधेन न स्तेयेन न भ्रूण हत्यया नास्य पापम न च चक्रुषो मुखान नीलम वा कौशितकी श्रुती. ही श्रुती प्रमाण घेऊन ज्ञानांच्या कडून भयंकर कृत्ये घडली तरी ज्ञानी पापी होत नाही असे लेखकाने म्हटले आहे. अर्थवादाचे प्रकार. पण तुकाराम महाराज वैकुंठास गेले इत्यादी वाक्यास लेखकांनी अर्थवाद म्हटले आहे. पण अशाने आपल्याला न आवडलेले वाक्य अर्थवादात घालावे असे होऊ लागेल. वास्तविक पाहता लेखकाने स्तुतीपर वाक्य असे जे अर्थवादाचे लक्षण केले आहे तेच मुळी अपुरे आहे. विधी प्राशस्त बोधक वाक्य तो अर्थवाद असे लक्षण पाहिजे होते. भलत्या वाक्याला अर्थवाद मांडल्यास शब्दाला अनियतार्थता येईल. ती तर प्राचीन ऋषींपैकी किंवा अर्वाचीन आचार्यांपैकी कोणीच अंगीकार करीत नाही. म्हणूनच अर्थवादाचे 3 प्रकार सांगितले आहेत: गुणवाद, अनुवाद व भूतार्थवाद. प्रमाणांतर विरुद्धार्थ बोधक वाक्याला गुणवाद म्हणतात. जसे आदिप्योयुपहा यजमानः प्रस्तरः इत्यादी. प्रमाणांतर प्राप्तार्थ बोधक वाक्याला अनुवाद म्हणतात. जसे अग्निर्हिमस्य भेषजम इत्यादी. उभय विलक्षणार्थ बोधक वाक्याला भूतार्थवाद म्हणतात. जसे इंद्राय वज्रमुद्देश्य इत्यादी. पैकी गुणवाद व अनुवाद स्तुती आणि अधिक प्रवृत्तीचे प्रयोजकच असतात. पण भूतार्थवादाचे स्वार्थी हे प्रामाण्य असते, म्हणजे तो स्तुतिरूपही असतो आणि खराही असतो. याविषयी देवताधिकरणावरील सर्व भाष्यकारांचे व टीकाकारांचे एकमत्य आहे. श्री तुकाराम महाराज वैकुंठास गेले या वाक्यांना जरी घटकाभर अर्थवाद म्हटले तरी त्यांचा गुणवादात व अनुवादात समावेश कसा होतो हे लेखकांनी सिद्ध केले नाही व मला तर समजत नाहीच. राहिलेल्या भूतार्थवादात त्यांचा समावेश केल्यास त्या वाक्यांना स्वार्थी प्रामाण्य घेऊन बळे करून तुकाराम महाराजांचे देहासहित वैकुंठात जाणे सिद्ध होत आहे. वास्तविक पाहता लेखकांनी जी श्रुती प्रमाण दिली आहे तीच अर्थवादात्मक आहे असे वासिष्ठात प्राचीन आचार्यांनी म्हटले आहे. ज्ञान हे वस्तुतंत्र असल्यामुळे ते प्राप्त झाल्यावर त्याचा कोणत्याच कृत्याने बाध होत नाही, म्हणून ते कर्मरूपी नाही असा त्या श्रुतीचा अर्थ असून ज्ञानी पुरुषाची स्तुती त्या श्रुतीने केली आहे. पुन्हा ही श्रुती भूतार्थवादात येत नसल्यामुळे ज्ञानाच्या स्तुतीपर लावण्यास काही अडचण येत नाही. पण तसे ऐतिह्य यद्यपि श्रीमद शंकराचार्यांनी उपनिषदातील आख्यायिकांविषयी आख्यायिका विद्य स्तुत्यर्थ असतात असे पुष्कळ ठिकाणी म्हटले आहे. तथापि ते भूतार्थवादाच्या दृष्टीने म्हटले असून त्या आख्यायिकांविषयीचे स्वार्थी प्रामाण्य आचार्यांनी निराकरण केलेले नाही. शिवाय ज्ञानी पुरुषाला मरण्याची इच्छा उत्पन्न होते हे लेखकांचे म्हणणे विचित्र प्रारब्ध घेऊनही जुळत नाही. कारण प्रारब्ध भोग देणारे असून ते भोगानुकूलच वृत्ती उत्पन्न करते, व्यर्थ वृत्ती उत्पन्न करीत नाही. सुख देणारा सात्विक वृत्ती व दुःख देणारा राजस वृत्तीच ज्ञानाच्या प्रारब्धाने उत्पन्न होतात. व्यर्थ तामस वृत्ती उत्पन्न होणार नाहीत असे स्वामी विद्यारण्यांनी आपल्या जीवन मुक्ती विवेकात स्पष्ट म्हटले आहे. मरण हा भोग आहे असे कुणीही म्हटले नाही, कारण न्यायाच्या मरणकाळी सर्व वासना क्षय पावत असतात असा सर्व श्रुती सिद्धांत आहे. शिवाय तस्मात ब्राह्मण पांडित्य निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत या श्रुतीचा विचार करताना अनर्विष्कुर्वन्नवयात या सूत्रात व त्यावरील भाष्यात ज्ञानाच्या यथेष्टाचरणाचा निषेध केला आहे.
सुरेश्वराचार्य आपल्या नैष्कर्म सिद्धीत व विद्यारण्य स्वामी आपल्या पंचदशीत ज्ञानी जर यथेष्टाचरण करील तर कुत्र्यात व त्याच्यात भेद नाही असे स्पष्ट म्हणतात. वसिष्ठ तर राम गीता तत्व सारायणात असे म्हणतात की अभिमान विहीनानाम सामाध्यासक्त चेतसाम स्वेच्छाचारो न षंढस्य वैशाल्योल्यमिव भवेत. भावार्थ, ज्यांचा अहंकार नष्ट झाला आहे व जे नेहमी समाधीत निमग्न आहेत त्यांच्या हातून नपुसकाला जशी वेश्येची इच्छा होत नाही तसा यथेच्छाचार होत नाही. सारांशवर दिलेली श्रुती अनेक आचार्यांच्या व्याख्यानांवरून अर्थवाद रूपच मानली पाहिजे. पराशरांच्या मत्स्यगंधा गमन विषयीच्या कथा भूतार्थवादात येत असल्यामुळे त्यांच्या योगाने या श्रुतीचे उपबृहण होऊन ज्ञानाचे प्रारब्ध तामसही असते असे जरी घेऊन चाललो तरी प्रारब्ध अनियत असल्यामुळे एखाद्या ज्ञानाचे देहासहित वैकुंठास गमन करण्याचे प्रारब्ध नसते हे म्हणण्याला श्रुतीप्रमाणही नाही व युक्तीप्रमाणही नाही. लेखक एके ठिकाणी ज्ञानाच्या क्रिया निर्हेतुक असतात असे म्हणतात आणि त्याच लेखात दुसऱ्या ठिकाणी साधूंचा परोपकार सहेतुक असतो असाही आशय दाखवितात. तेव्हा आमच्यासारख्या गरिबाने कोणते सत्य घ्यावे? पुन्हा लेखक म्हणतात, सत्पुरुष भक्तिभावाने जे लिहितात ते सर्व खरेच असते काय? त्यात कवित्व, प्रेमातिशय, अर्थवाद वगैरे काहीच नसतात काय? समर्थ प्रताप ग्रंथात समर्थ कोण असा जो रामाचा संवाद गिरीधराने वर्णिला आहे तो खरा मांडण्या इतके भोळसर कोणीतरी 20व्या शतकात असतील काय? हे लेखकाचे म्हणणे फारच चमत्कारिक वाटते. सत्पुरुषांच्या बोलण्यातील काव्य देखील तीव्र संवेगाने सत्य होते हे योग वासिष्ठ वाचल्यामुळे लेखकाला ठाऊक असलेच पाहिजे. तेव्हा त्याविषयी काही सांगणे नको. सनकादिक व पांडुरंगाचे मूर्त्यादिक तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष दिसले नाहीत असेही विधान लेखकांनी केले आहे. यावरून देवतांची व मनुष्यांची भेट होत नसते असाही लेखकाचा समज असावा असे अनुमान होते. परंतु श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात देवतांचा व पूर्व लोकांचा संबंध होत होता असे आम्ही ऐकतो. जो नाही म्हणतो तो जगाच्या विचित्रतेचाच प्रतिषेध करतो असे स्पष्ट म्हटले आहे. तेव्हा श्रीमद शंकराचार्य हे 20व्या शतकातील लोकांपेक्षा शहाणे नसावे असेही लेखकाच्या वाक्यावरून सिद्ध होऊ पाहते. श्रीकृष्णांनी दिव्य दृष्टीनेच अर्जुनाला आपले मुख्य रूप दाखविले हे खरे, परंतु ते विश्वरूप असल्यामुळे तेवढे रूप पाहण्याकरिता अर्जुनाला व्यापक सत्वदृष्टीची अपेक्षा होती, तशी कृष्णमूर्ती पाहण्यास नव्हती हे लेखक लिहिण्याला विसरले. साधू चमत्कार करीत नाहीत हे लेखकांचे म्हणणे खरे धरले तरी साधू पुरुषांना योग शक्ती नसतात हे त्यावरून सिद्ध होत नाही. सर्व योग ईश्वर प्रणिधानानेच सिद्ध होत असतात असे ईश्वर प्रसाद भूमिकस्य नाधर भूमिषु संयमो युक्तः हे योग भाषात स्वतः व्यासांनीच सांगितले असून जो ईश्वर प्रसादाने आपण होऊन वरच्या पायरीवर गेला आहे त्याला खालच्या पायरीवर संयम करण्याची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ आहे. पैल पांडुरंगाची मूर्ती उभी आहे इत्यादी अभंगाचा आध्यात्मिक अर्थ करावा असे लेखक म्हणतात. पण ऋषभदेव वणव्यात शिरले ते वणव्यातच का शिरले, त्याचा अध्यात्मपर अर्थ का करू नये इत्यादी प्रश्न लेखकाला सोडविणे भाग होते. पहिलं तिरीच का उभा राहिला इत्यादी प्रश्न खरोखरच त्यांना निरर्थक वाटले नसले तरी ते मला वाटतात. हा माझा बुद्धीचा दोष आहे असे मी मानून घेतो. ब्रह्मवेत्याचे सशरीर आकाशगमन श्रीमद शंकराचार्यांना मान्य होते. याविषयी त्यांच्या सूत्रातून एक उदाहरण देतो. 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या पादातील स्मर्यतेच या 14व्या सूत्रावरील भाष्य पहावे. स्मर्येतेपीच महाभारते गुरुत्क्रांत्यारूप भावः सर्वभूतात्म भूतस्य सभ्यक भूतानि पश्यतः देवा अपि मार्गे गुह्यस्तन्य पदस्य पदेशिनत इति. ननु गतिरपि ब्रह्मादिपि सर्वगत ब्रह्मात्म भूतस्य स्मर्यते शुकः किल वयसकिर्मुमुक्षुरादित्य मंडल माभिप्रत्यते पित्रा चानुगम्याहुतो भो इति प्रतिशुश्रावि इति न सशरीर सैवावयम योग बलेन विशिष्ट देश प्राप्तिपूर्वक शरीरोत्सर्ग इति द्रष्टव्यम. सर्वभूत दृश्यत्वाज्ञानासात नह्य शरीरम गच्छतं सर्वभूतानि द्रष्टुम शक्नुयुः तथा च तत्रैवोपसंहतं शुकस्तु मारुतातिशनां गतिं कृत्वा निशरा दर्शयित्वा प्रभावं स्वं सर्वभूत गतो भवत् इति. तस्माद् भावः परब्रह्मविदो गुरुत्क्रांत्यो गतिश्रुतीनां तु विषयमुरिष्ठादात् व्याख्या यास्मः.
भावार्थ सर्व भूतांचा आत्मा, भूतांना बुद्धीने आत्मरूप पाहणारा आणि प्राप्य स्थान शून्य असलेला अशा ब्रह्मवेत्त्याच्या पदाची इच्छा करणाऱ्या देवांनाही त्याचा मार्ग समजत नाही. या भारत वचनात ब्रह्मवेत्त्याला मरणे नाही व दुसऱ्या लोकात जाणेही नाही असे सांगितले आहे. यावर पूर्व पक्षी म्हणतो, शुक आदित्य मंडळाकडे जात असता त्याच्या बापाने त्याला हाक मारली असे महाभारतात सांगितले आहे. तेव्हा ब्रह्मवेत्त्यालाही गती आहे असे म्हणावे लागेल. यावर सिद्धांती म्हणतात, हे पूर्व पक्षीचे म्हणणे बरोबर नाही. शुकाचे हे आदित्य मंडळाकडे गमन स्थूल शरीरासहित आहे, स्थूल शरीराला सोडून नाही, कारण सर्व भूतांनी जाताना त्याला पाहिले असे महाभारतात सांगितले आहे. स्थूल शरीर रहित होऊन जाणाऱ्याला सर्व भूतांना पाहता येणे शक्य नाही, या अर्थाचा श्लोक महाभारतात आहे. शुक तर वायूपेक्षाही शीघ्र गतीचे अवलंबन करून अंतरिक्षामध्ये गेला आणि आपला प्रभाव दर्शवून सर्व भूते व्यापून राहिला. या आचार्यांच्या वचनावरून योगी ब्रह्मवेत्त्यांना सशरीर आकाश गमन काही अशक्य नाही हे वेदांती म्हणवून घेणाऱ्यांचे कबूल केलेच पाहिजे. ऋषभदेवांचे वडण्यात शिरणे लीलारूप होते, प्रारब्ध रूप नव्हते, कारण ऋषभदेव अवतार असून अवताराला कर्म नसते असे शास्त्र सांगत आहे. लेखक कोठे तर ब्रह्मवेत्ते म्हणविणाऱ्या पाश्चात्यान थिओसॉफिस्ट प्रमाणे इतिहासाची रूपके करीतात व कोठे इतिहास जसाच्या तशा प्रमाण घेतात. त्याला संयोग पृथकत्व न्यासासारखे न्याय देखील लावित नाहीत. तेव्हा आपल्याला आवडत नाही ते घ्यावायचे नाही असा लेखकाने दृढ निश्चय केला आहे असे दुःखाने म्हणावे लागते. समर्थ प्रताप ग्रंथातील कथा खरी मांडण्या इतकं भोसर 20व्या शतकात मी अजून आहेच, म्हणून माझा विश्वास तुकाराम महाराज देहासुद्धा वैकुंठात गेले असाच आहे व तो असाच राहावा ही मी जन्मजन्म आशा करीतो. लेखकांनी शेवटी तुकाराम महाराजांच्या नावाचा त्रिवार घोष केला आहे. तेवढा त्यांचा उपदेश म्हणून मी तुकाराम महाराजांच्या नावाचा सप्तवार घोष करून हा वेडा वाकडा लेख श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरणी समर्पण करीतो. आपला गुलाबराव गुंडोजी मोहोळ, माधानकर, तारीख 29 मे 1913.